नमस्कार मित्रांनो, मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आहे आता ठाण्यामध्ये आणि आता वाजलेत बरोबर दुपारचे 3:30। तर आज आपल्या आनंद दिघे साहेबांच्या देवीचा आगमन सोहळा आहे। तर त्या आगमन सोहळा मी आज आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर करायला आलो आहे। ॲक्च्युली फर्स्ट टाईमच आलो आहे। यांचं आगमन खूप आता भव्य दिव्य असतं आणि पारंपरिक पद्धतीने त्यांचं आगमन असतं। तर ते मी बघायला आता खास करून आलेलो आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पण दाखवणार आहे की यांचं आगमन एक्झॅक्ट कसं होतं। तर मी आहे आता कळव्या नाक्याला आणि तिथून देवी आहे ना आतमध्ये गावातून आणतात। तर आता तिकडे मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। आता आपण तिकडे पुढे जाऊन पाहणार आहोत देवीचं आगमन कुठपर्यंत झाले ते आणि आता वाजायचा आवाज तर येतो, तुम्हाला आता कॅमेऱ्यात येतोय की नाही काय आयडिया नाही आपल्याला। आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला आनंद दिघे साहेबांच्या देवीचा आगमन सोहळा पाहायला मिळेल। ठाण्यातील दुर्गेश्वरी असे या देवीला म्हणून ओळखतात, नाव आहे आणि खूप प्रसिद्ध देवी आहे आणि खूप लाखोमध्ये भाविक येतात या देवीचं दर्शन घ्यायला। आणि देवी जिथे बसते तर तिथे खूप मोठी अशी जत्रा भरते, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। देवीचं खास दर्शन आपण एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत दर्शनाचा। तर या व्हिडिओमध्ये आपण ठाण्यातील दुर्गेश्वरी या देवीचा आपण आता आगमन सोहळा पाहणार आहोत। चला, अंबे माते की जय। हॅलो, चला तुम्ही येत नाही बघायला? मला आता घरी जातोय, चेंज करता येतं। ओके ओके, या।
तर आता तुम्ही बघताय आपण आता कळव्या नाक्याला पोहोचलोय आणि ही समोर दिसते ती देवीची ट्रॉली, तिथे देवीला बसवणार. आणि आता एकनाथजी शिंदे साहेब आले ते पाठी आता मुलाखत देत आहेत चॅनल्स वाल्यांना, न्यूज वाल्यांना. तर आता पाठीमागे आता तुम्ही ट्रॉली बघितली देवीची, तर तिकडे आता देवीला त्या ट्रॉलीवर सजवली आहे मस्त वेगळी. त्या ट्रॉलीवर आता देवीला परत बसवतील आणि तिथून मिरवणूक चालू होईल ती डायरेक्ट ते त्यांच्या मंडळाच्या स्टेज पर्यंत. तर मंडळी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आलेत. मगाशी पाहिलं तुम्ही व्हिडिओमध्ये. आता देवी कळव्या नाक्याला पोहोचली आहे. इथे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि त्याच्या पुढेच देवीची ट्रॉली सजवली आहे. इकडे इकडे इकडे
या व्हिडिओमध्ये आपण श्री आनंद दिघे साहेब यांच्या देवीचं आगमन पारंपरिक सोहळा पाहिला. खरंच हा पारंपरिक सोहळा होता, मी पण पहिल्यांदाच पाहिला, खूप मजा आली. आणि देवीचं रूप तर बघण्यासारखं आहे. देवीकडे बघितल्यावर मन प्रसन्न नक्कीच होतं. तर हा व्हिडिओ मी माझा इथे थांबवतो. ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या या देवीचं दर्शन घेणार आहोत आणि या देवीच्या दर्शनासाठी तुम्हाला तिथे कसं पोहोचता येईल ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल. आणि हा व्हिडिओ खरंच खूप छान होता, तुम्हाला आवडला असेल. नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही या पारंपरिक सोहळ्याचा आनंद घेतला असेल. चला तर मग मंडळी, हा व्हिडिओ मी माझा इथे थांबवतो. हा जर व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. भेटूया अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.